CRP पदावर काम करते. 10 जुलै 2025 रोजी व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा झाली. ते आता तीच कार्यशाळा म्हणजे जी आम्हाला माहिती दिली तीच आम्हाला गटापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवायला सांगितलं. तर आता घनकचऱ्यामध्ये 4 प्रकारचे कचरे असतात. ओला कचरा, सुका कचरा, घरगुती कचरा व घरगुती सॅनिटरी कचरा. आपल्याला हा 4ही कचरा घंटा गाडी जेव्हा येते त्या घंटा गाडीमध्ये वेगवेगळे करून वर्गीकरण करूनच द्यायचे आहे. आपण काय करतो, सगळा कचरा एकच बादलीत भरतो, ओला कचरा सगळाच कचरा, आणि तो घंटा गाडीत येतो. तसं चुकीचं आहे. तसं आपल्याला करायचं नाही. आपल्याला घंटा गाडीला 4 कप्पे असतात. 4ही कप्प्यामध्ये वेगवेगळे कचरे आपल्याला द्यायचे आहेत. तर ओल्या कचऱ्यामध्ये कोणता कचरा येतो? शिळे अन्न, कुचकी फळे, पालेभाज्यांची देठे, अंड्याची टलफरे, मासे, मांस हाडे, नारळाच्या करवंट्या, केसांची गुंतावण, चहा पावडर हा कचऱ्याचा जो समावेश होतो तो ओल्या कचऱ्यामध्ये होतो. सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू, कागद, सुटे, थर्माकोल, काचेच्या बाटल्या, खिळे, धातू, सॅरेमिक वस्तू. आता काचेच्या ज्या बाटल्या आहेत याची पण काळजी घेतली पाहिजे आपण. त्यांना पण काही जण आपल्याला काचेच्या बाटल्या वगैरे द्यायच्या. आपल्याकडं असं खोकं वगैरे असतं, त्या खोक्यामध्ये पुट्ट्याच्या खोक्यामध्ये ते घालायचे त्या काचा आणि मग देताना घंटा गाडीच द्यावी. घरगुती घातक कचरा याच्यामध्ये बॅटरीचे सेल, रंगाचे डबे, केमिकल स्प्रे, जंतुनाशके, औषधांच्या रिकाम्या बाटल्या, बल्ब, विद्युत इत्यादी. असं आपण 4ही कचरे घंटा गाडीला वेगवेगळे करूनच द्यायचे आहेत. आता दुसऱ्या याच्याबद्दल समजलं ना. आता जी दुसरी माहिती आपल्याला द्यायची आहे ती डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्याबद्दल. आता हा डेंग्यूचा आजार जो आहे तो खूप वाढत चाललेला आहे. आणि डेंग्यूने ते लवकर लक्षणं त्याची जी लक्षणे ती लवकर आपल्या लक्षात पण येत नाही. डेंग्यूच्या आजारामुळे कित्येक लोकांचा मृत्यू पण होतोय. आता ते डेंग्यू, मलेरिया व चिकनगुन्या हा आजार डासांमार्फत फैलणारे आजार आहेत. म्हणजे आता ते डासांमार्फतच होतात. पण आता जो डेंग्यू, चिकनगुन्या तापाचा जो प्रसार आहे तो एडिस इजिप्ती या डासामार्फत होतो. आणि जो मलेरिया रोगाचा प्रसार आहे तो मादी एनोफिलीस या आजारामुळे होतो. तर डेंग्यू, चिकनगुन्याची जी लक्षणे अचानक तीव्र ताप येणे, डोकेदुखी, सांधेदुखी, थंडी वाजणे, उलटी होणे, त्वचा लालसर होणे इत्यादी लक्षणे आपल्या कुणात पण आढळून आले तर लवकरात लवकर श्रीरामपूर नगर परिषद रुग्णालयात भेट द्यावी व उपचार लवकरात लवकर चालू करावे. तर आता आपण त्या डेंग्यू, चिकनगुन्या आजारामुळे म्हणजे त्याच्यातून आपण आपला बचाव करू शकतो किंवा आपण काय उपाय करू शकतो. तर आपण आपला घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. परत खिडक्यांना जाळ्या बसवून घ्यायच्या आहेत. मच्छरदाणी असल्यास रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करायचा आहे. आणि ज्यांच्याकडे खिडक्यांना जाळ्या वगैरे त्यांनी आपण साडीचं जरी फाडून लावलं तरी होऊ शकतं. किंवा आजकाल आता ते साडीच्या पण मच्छरदाण्या शिवतायत, त्या शिवून घ्यायच्या. आपण जास्तीत जास्त वापर करायचा. जे आपण झाडे आहेत, कुंड्या आहेत त्याच्यामध्ये लाल मातीचा वापर करायचा. त्या पाण्याचं ते पाणी जास्त साठवून नाही द्यायचं. त्याचा दर 3 दिवसाला निचरा करायचा. बाकी जे घरात पाण्याची साठी आहेत, टाक्या, हौद, रांजण या किमान आठवड्यातून एक वेळा तरी धुवायच्या आहेत. आणि त्या स्वच्छ कोरडे करून मग त्यात पाणी भरायचं, हवाबंद झाकण त्याच्यावर लावून ठेवायचं. म्हणजे जो एडिस डास आहे ना डेंग्यूचा तो दिवसात चावतो आणि त्याचा प्रसार आहे ना हा आहे ना स्वच्छ पाण्यात तो वाढतो तो डास. तर आता स्वच्छ पाणी म्हणजे आपलं फ्रीज, कूलर बरोबर आहे, त्या पण पाण्याचा निचरा करायचा आहे आपल्याला. फ्रीज, कूलरच्या जे मागच्या डब्यात ते पाणी साचतं ते पण दर 2-3 दिवसाला ते पण बदलत राहावे. विषाणूजन्य तापाचा प्रसार करणारे डास दिवसात चावतात. शाळा, कार्यालय इत्यादी ठिकाणी स्वच्छता राहील याची पण दक्षता घ्यावी जवळ असले तर. बाकी ट्यूब, टायर वगैरे असतात त्याच्यामध्ये पाणी नाही साचून द्यायचं. ते टायर, ट्यूब जे आहेत त्याची विल्हेवाट लावायची. गटाऱ्या, नाले वाहत्या करून घ्यायच्या. अशा प्रकारे आपण काळजी घेऊ शकतो. म्हणजे चिकनगुन्या व डेंग्यू, मलेरिया याचा प्रसार जास्त वाढणार नाही. आणि छोटे शक्यतो जास्त करून लहान लेकरांची काळजी घ्यायची.